नमस्कार मंडळी, लर्न विथ चेतना चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सोशल मीडिया मार्केटिंग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॉन्टेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी. ही एकदा समजली की तुमची डिजिटल मार्केटिंग जर्नी एकदम सोपी होऊन जाते. चला सुरू करूयात. त्याआधी एक प्रश्न. तुम्ही पाहिलं असेल बरेच मोठे ब्रँड्स किंवा क्रिएटर्स एखादं रील केलं की त्या रीलला लाखो करोडो व्ह्यूज येतात. तेच सेम कॉन्टेंट सेम टाईपचं रील दुसऱ्या कोणी केलं तर त्याला 500 आणि 1000 व्ह्यूज. असं का होतं बरं? प्रत्येक वेळी कॉन्टेंट क्वालिटी हे एकच रिझन नसतं, तर कॉन्टेंट स्ट्रॅटेजी हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे रील्स, व्लॉग्स, व्हिडिओ हे नक्की काम कसे करतात, हे तिन्हींचा वापर कसा करायचा आणि हो, रिझल्ट ड्रिव्हन कॉन्टेंट कसा बनवायचा. कॉन्टेंट मार्केटिंगचं काम व्हायरल होणं नाहीये. बरेच लोक जास्त व्ह्यूज म्हणजे जास्त यश असं कन्सिडर करतात, पण हे अत्यंत चुकीचं आहे. तर कॉन्टेंट मार्केटिंगचं खरं काम हे तुमच्या आयडियल कस्टमरच्या मनात एक स्पेसिफिक जागा करणं आहे. उदाहरण सांगते. समजा तुम्ही एक वेडिंग फोटोग्राफर आहात. तुम्ही एक छान वेडिंग केली, त्याचं रील केलं, ते टाकलं, त्याला 10 लाख व्ह्यूज आले. त्या 10 लाख व्ह्यूज मधले किती लोक तुमचे रिअल कस्टमर्स असणार आहे? त्या 10 लाखापैकी खरे तुमचे पुढे जाऊन कस्टमर्स किती होणार आहेत? तर त्यामधले किती लोक असे असतील की जे खरंच वेडिंग फोटोग्राफर बुक करताना तुमचे हे रील लक्षात ठेवतील? पण याच जागी तुम्ही एक रील बनवलं अशा लोकांसाठी जे वेडिंग फोटोग्राफर शोधत आहेत आणि त्या रीलला 5000च व्ह्यूज आले. पण जर त्या 5000 व्ह्यूज मधून जर तुम्हाला 50 इन्क्वायरी कॉल येणार असतील तर ती तुमच्या बिझनेससाठी जास्त मोठी गोष्ट आहे. लक्षात ठेवा, नेहमीच व्हायरलिटी, विजिबिलिटी तुम्हाला बिझनेस मिळवूनच देईल असं गरजेचं नाहीये. त्यामुळे कॉन्टेंट मार्केटिंगचं खरं ध्येय हे राईट ऑडियन्सपर्यंत राईट कॉन्टेंट पोहोचवणं हे आहे, फक्त व्ह्यूज नाही. आता बघूया 3 कॉन्टेंटचे प्रमुख प्रकार आणि प्रत्येकाचे काम नक्की काय आहे. फर्स्ट, रील्स किंवा शॉर्ट फॉर्मॅट कॉन्टेंट. याचं काम असतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला रीच मिळवून देणं आणि अवेअरनेस क्रिएट करणं. बऱ्याच वेळा यूट्यूब शॉर्ट किंवा इंस्टाग्राम तुमचा कॉन्टेंट नवीन ऑडियन्सपर्यंत पोहोचवतो, जे लोक तुम्हाला फॉलो करत नाही त्यांच्यापर्यंत देखील. तर रील्स कोणासाठी बेस्ट आहे? अशा लोकांसाठी ज्यांना स्वतःचा ऑडियन्स बिल्ड करायचा आहे, क्विक टिप्स, क्युरिओसिटी क्रिएट करायची आहे, ट्रेंडिंग टॉपिकवर पटकन रिॲक्ट करायचं आहे, अशा लोकांसाठी शॉर्ट फॉर्मॅट कॉन्टेंट बेस्ट काम करतो. पण शॉर्ट फॉर्मॅट कॉन्टेंटचे काही लिमिटेशन्स देखील आहेत, ते बघूयात. शॉर्ट फॉर्मॅट कॉन्टेंट म्हणजेच रील्सचे लिमिटेशन आहे की तुम्ही एखादा कॉन्टेंट फक्त 30 ते 60 सेकंदापर्यंतच बनवू शकता. जर तुम्हाला कोणत्या गोष्टीविषयी किंवा मुद्द्याविषयी सविस्तर बोलायचं असेल तर तुम्हाला रील्स तेवढे इफेक्टिव्ह राहत नाही. 2, लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ ट्रस्ट बिल्डिंगसाठी तसेच एज्युकेशन पर्पजसाठी बेस्ट काम करतात. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ कोणासाठी बेस्ट आहेत? अशा लोकांसाठी ज्यांना लॉंग फॉर्मॅट कॉन्टेंट बनवून लोकांना गोष्टी इन डेप्थ समजावून सांगायच्या आहेत, एज्युकेशनल कॉन्टेंट तयार करायचा आहे, तुम्हाला तुमच्या एक्सपर्टीज प्रूव्ह करायच्या आहेत, किंवा गुगलवर, यूट्यूबवर सर्चमध्ये तुम्हाला दीर्घकाळासाठी राहायचं आहे. कारण यूट्यूबवरचे व्हिडिओज वर्षानुवर्ष व्ह्यूज मिळवत जात असतात. याची मर्यादा काय आहे? लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ शूट करायला जास्त वेळ लागतो, जास्त रिसोर्सेस लागतात. व्हिडिओची ड्युरेशन जास्त असल्यामुळे स्क्रिप्टिंगला वेळ, शूटिंगला वेळ, तितकाच जास्त वेळ एडिटिंगला सुद्धा लागतो. कम्पॅरेटिव्हली नवीन चॅनलला यूट्यूब कमी पुश करतं. 3, ब्लॉग पोस्ट किंवा रिटर्न कॉन्टेंट. हे एसईओ आणि डिटेल इन्फॉर्मेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर ब्लॉग्स कोणासाठी बेस्ट आहेत? ज्यांना गुगल सर्चमधून चांगलं ट्रॅफिक आणायचं आहे, ज्यांना आपली गोष्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन करायची आहे, किंवा तुम्हाला हाऊ टू टाईपवाला कॉन्टेंट लिहायचा असेल. यामध्ये तुम्ही डिटेल गायडन्स, कंपॅरिझन अशा लोकांसाठी ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी क्रिएट करू शकता. लिमिटेशन्स काय आहेत? आजकालच्या शॉर्ट फॉर्मॅट कॉन्टेंटच्या जमान्यामध्ये लोक व्हिडिओ बघणं जास्त प्रिफर करतात, वाचन कुठेतरी मागे पडतंय. तरीही एसईओसाठी ब्लॉग्स ही खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, या तिन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत, हे एकमेकांना सपोर्ट करतात. आता आपण रिपर्पजिंग स्ट्रॅटेजी बघूयात. कॉन्टेंट रिपर्पजिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही यूट्यूबवर एक व्हिडिओ बनवला, मेटा ॲड्स कशा रन करायच्या, तो व्हिडिओ आहे 20 मिनिटाचा. त्याच्यातून तुम्ही रिपर्पजिंग कसं करू शकता? 1,
त्या व्हिडिओचे कोणतेही 2-3 पॉइंट्स घ्या, त्याचे तुम्ही वेगवेगळे 2-3 रील्स बनवू शकता. प्रत्येक रीलमध्ये एक वेगळा पॉइंट डिस्कस करा. 2. तुम्ही त्या YouTube व्हिडिओच्या स्क्रिप्टमधून कराउजल्स बनवू शकता. 3. त्या लॉंग फॉर्मॅट व्हिडिओची स्क्रिप्ट वापरून तुम्ही एक सुंदर ब्लॉग लिहू शकता, SEOचे रूल्स वापरून. 4. एक छोटासा टीझर बनवा लॉंग फॉर्मॅट व्हिडिओचा. त्या व्हिडिओमध्ये नक्की काय काय शिकायला मिळणार आहे हे लोकांना सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी बायोमध्ये लिंक द्या. तसेच व्हिडिओमध्ये तुम्ही डिस्कस केलेले स्टॅटिस्टिक्स, फॉर्म्युलाज, स्ट्रॅटेजी याची तुम्ही सिंगल पोस्ट करू शकता. आता तुम्ही म्हणाल चेतना, पण याचा फायदा काय? लक्षात ठेवा, एका कॉन्टेंट पीसमधून तुम्ही ऑलमोस्ट आठवड्याभराचा कॉन्टेंट रेडी केला आहे आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मचं एक लिमिटेशन आहे. फॉर एक्झाम्पल, काही लोक इंस्टाग्रामवर आहेत जे यूट्यूब वापरत नाही, काही यूट्यूबवर आहेत जे गुगल सर्चवरचे ब्लॉग्स वगैरे वाचत नाही. सो अशा वेळी तुम्ही तुमचा जो एक कॉन्टेंट पीस आहे तो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर डिस्ट्रीब्यूट केला आहे वेगवेगळ्या ऑडियन्ससाठी. रिपर्पजिंगमुळे तुमची मेहनत सर्व प्लॅटफॉर्म आणि सर्व प्रकारच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचली. आता एक प्रॅक्टिकल टूल देते, कॉन्टेंट कॅलेंडर, जे तुम्हाला रोज काय पोस्ट करायचं हे कन्फ्युजन कायमचं दूर करेल. स्टेप 1. महिन्याचे 4 प्रमुख कॉन्टेंट पिलर ठरवा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही साडी बिझनेस करता, वीक 1 मध्ये तुम्ही तुमच्या कलेक्शनबद्दल बोलणार. कोणतं फॅब्रिक आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, याचा मेन मोटिव्ह असणाऱ्या लोकांना अवेअर करायचं फॅब्रिकबद्दल, त्याच्या क्वालिटीबद्दल. वीक 2, तुम्ही तुमचं लॉंग फॉर्मॅटचा जो कॉन्टेंट असेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं कलेक्शन दाखवणार, डिटेल कलेक्शन, पीस बाय पीस, कलर बाय कलर. आणि मेक शुअर करा याच लॉंग फॉर्मॅटच्या 2 कॉन्टेंटचे तुम्ही छोटे छोटे 2-3 रील्स करून इंस्टाग्रामवर पोस्ट कराल. एक वीक डेडिकेटेडली तुम्हाला फक्त तुमचे रिव्ह्यूज, तुमचे क्लायंटचे टेस्टिमोनियल्स, त्यांचे गेट रेडी विथ मीचे व्हिडिओज, हा तुमचा ओरिजिनल कॉन्टेंट आहे जो तुम्हाला जास्त ROI देईल. वीक 4 साठी तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी काय आहे, तुम्ही तुमचा बिझनेस कसा ग्रो करायचा प्रयत्न करताय, त्याचे बिहाइंड द सीन्स, या सगळ्या गोष्टी शेअर करू शकता. मेक शुअर तुम्ही महिन्यातून कमीत कमी 2 लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ शूट करताय, त्यातनं जास्तीत जास्त कॉन्टेंट रिपर्पज करताय. प्रत्येक लॉंग फॉर्मॅट व्हिडिओतून कमीत कमी 3 ते 4 रील्स निघणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्क्रिप्टिंग कराल तेव्हा मेक शुअर या गोष्टी तुम्ही कन्सिडर कराल. आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, कॉन्टेंट कॅलेंडर बनवणं. तुम्ही एक्सेल शीट किंवा गुगल कॅलेंडरचा वापर करू शकता. कॉन्टेंट कॅलेंडर बनवल्याने तुम्हाला तुमच्या कॉन्टेंटविषयी खूप जास्त क्लॅरिटी येईल. तुम्ही फक्त पोस्टिंग करणार नाही, तुमची पोस्टिंग ही स्ट्रॅटेजिकली असणार आहे. मेक शुअर की तुमचा एका महिन्याचा कॉन्टेंट ऑलरेडी तुम्ही महिना सुरू होतानाच प्लॅन करताय. आज तुम्हाला जे पोस्ट करायचं आहे ती पोस्ट तुमची 8 दिवसापूर्वीच रेडी असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आजचा हा व्हिडिओ मी 15 दिवसापूर्वी शूट केला आहे. सो तुम्ही बिझनेस ओनर्स असाल, स्टुडंट असाल किंवा फ्रीलान्सर असाल, कॉन्टेंट बनवणं हे आजकाल काळाची गरज झाली आहे. जर तुम्ही कॅमेरा शाय असाल, कॅमेरावर फेस टू फेस व्हिडिओज नाही बनवू शकत, तर तुम्ही स्टार्टिंग आधी व्हॉइस ओव्हर रील्सने करू शकता. व्हॉइस ओव्हर रीलसाठी तुम्ही बेसिक तुमचे बिहाइंड द सीन्स किंवा तुम्ही जेव्हा कस्टमरसोबत डील करता त्या गोष्टी रेकॉर्ड करून वापरू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो कॉन्टेंट मार्केटिंगचे टाइप्स, ते कसे वापरायचे, कॉन्टेंट कॅलेंडर कसं बनवायचं, रिपर्पजिंग स्ट्रॅटेजी कशी करायची. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत रिअल रिझन्स, इंस्टाग्रामवर रीच का कमी होत आहे, 2026 मध्ये अल्गोरिदम खरंच काम कसं करतं. चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कराल. डिजिटल मार्केटिंगची जर्नी आपल्याला सोबत अशीच कंटिन्यू ठेवायची आहे. पुढच्या मॉड्यूल्समध्ये आपल्याला गुगल ॲड्स, मेटा ॲड्स, SEO हे प्रॅक्टिकली कसं करायचं हे देखील शिकायचं आहे. त्यामुळे प्लेलिस्ट नक्की फॉलो करा.